नमस्कार, लोकशक्ती वन चॅनल मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण उत्कृष्ट अशा गायिका ज्या निलेश कुमार आहेरे सर, रुपाली पुणेकर या तमाशात काम करतात आणि त्या कधीपासून तमाशात काम करतात, कोणकोणत्या तमाशात काम करतात, त्यांचा जीवन प्रवास सर्व काय अजून त्यांच्याकडून माहिती करून घेणार आहोत। मॅडम, पहिला तुम्ही हे सांगा की तुम्ही कोणकोणत्या तमाशात काम केले आणि तुमचा प्रवास कसा आहे? माझं स्टार्ट पहिल्या तमाशात म्हणजे गुलाबराव तासगावकर यांच्या तमाशात मी गेले। मला कुणाचाच आधार नव्हता, मला आई बाप असं म्हणजे लहानपणी सोडून गेले ते सगळे, तर मग कोणच नव्हतं। पण गुलाबराव तासगावकर आणि त्यांच्या परिवाराने मला चांगला आधार दिला आणि नंतर मग सावर्ड्याचे सलीम मुंजावर म्हणून होते, त्यांनी माझा चांगला सांभाळ केला। आता पण ते लता लंका पाचीगावकर त्यांच्या तमाशात राहतात ते, पण त्यांनी मला चांगला आधार दिला। तेव्हा मला नाचता येत नव्हतं, गाता येत नव्हतं, काहीच नव्हतं। पण गुलाबराव बोरगावकर त्या लोकांनी ना मला असं चांगलं लिकीसारखं सांभाळलं, मुलीसारखं असं सांभाळ केला त्यांनी। मग तिथंच मी नाचायला शिकले। नंतर काळूबाळूच्यात गेले, काळूबाळूच्या तमाशात गेले। ते काळूबाळूच्यात 2-3 वर्ष राहिले तिथं काळूबाळूच्या तमाशात। मग गाणी म्हणाय त्यांनी शिकवलं काळूबाळूच्या तमाशांनी, तेव्हा काळूबाळू जिवंत होते, तर मग त्यांनी मला गाणी म्हणाय शिकवलं, नाचायला शिकवलं, चांगलं वगनाट्यात काम करायला शिकवलं। तिथनं पुढं माझा प्रवास चांगला झाला। नंतर मग मंगल बनसोडींच्यात 1 वर्ष होते, परत मग असे एक वर्ष प्रत्येक जणांच्यात काढले मी। असा प्रवास चालूच झाला। मग जो तुमचा प्रवास चालू झाला, खूप असे चांगले वाईट अनुभव आले असतील तुम्हाला हे सर्व करताना, ते सगळं माहिती करून घ्यायचं। गवळण घ्या की एखादी, तुम्ही कोणती गवळण घ्या? कानाची, हरीची गवळण, सरदारकीची गवळण। असा काय तुझा केला मुकुंदा गुन्हा, असा काय तुझा केला मुकुंदा गुन्हा, पुन्हा पुन्हा वाटेतो अडविसी काना, पुन्हा पुन्हा वाटेतो अडवितो काना, पुन्हा पुन्हा वाटेतो अडवितो काना। मी तर साधी भोळी राधा, मी तर साधी भोळी राधा, मनाला झाली तुझ्या कसल्या व्याधा, झाली मी वेडी लागुनी नादा, झाली मी वेडी लागुनी नादा, असा काही तुझा केला मुकुंदा गुन्हा, असा काही तुझा केला मुकुंदा गुन्हा, पुन्हा पुन्हा वाटेतो आडविसी काना, पुन्हा पुन्हा वाटेतो आडविसी काना, पुन्हा पुन्हा वाटेतो आडविसी काना। एकदम मस्त, सुपर आवाजाचे सीमा माडिक, म्हणजे आवाजाचं एक कोकिळच म्हणता येईल तमाशा क्षेत्रामधली। मॅडम, गायिका तमाशाच्या तुम्ही क्षेत्रात पाऊल टाकलं त्यावेळेस तुम्ही नृत्यांगना म्हणून गेला, म्हणजे असं मला कलेतलं काहीच येत नव्हतं, काहीच। म्हणजे असं मी पहिले कसं, आता दुसरा समाज आला तमाशात, फक्त पहिले कोलेट समाजाच्या आणि मातंग समाजाच्या लेडीज असायच्या। म्हणजे कोलाट समाज म्हणजे लय मयाळ भाग, ते लेडीज लय मयाळ होत्या। मग गणगवळण फक्त तेच समाजातल्या लेडीज म्हणायचे, कोलाटी समाजाच्या। तर मग मी त्यांचे हातपाय दाबायची। एक हौसाबाई म्हणून आमची कराडची, मग तिचे हातपाय दाबायची। एक यमुना मावशी म्हणून होती, ती फेमस आहे अजून पण, तर मग मी तिचे हातपाय दाबायची। मग तिला मी गणगवळण शिकव म्हणायची, ती कधी कधी चुकलं मला मारायची। मग त्यांच्याकडून हे शिकले मी, त्यांच्या म्हणजे पायथ्याशी। पण मग ती मार खाल्लेला, शिव्या खाल्लेला आता माझ्या उपयोगीला आलं। ती कुठे जेव्हा मी माझं पोट बसते, कुठंतरी मला किंमत, बाबा ही गायक चांगले, म्हणजे त्या पहिले चिडचिड करायची, तर मग मी ती चिडचिड ऐकून घ्यायची। तर मग त्यांची बी चिडचिड माझ्या, आता त्यांच्या पायाच्या पुण्याने मी कुठंतरी पोट भरू शकते आणि आता त्यांचं नाव घेऊ शकते। मग ते माझं स्वप्नच होतं। स्टार्ट मी एक म्हणजे लावणी म्हणत होते, नेहमीच राहा तुमची गाई, ते पण अर्धीच म्हणले, कारण पूर्ण येत नव्हती आणि आई वडील नसतात, आई वडील नाहीत त्याच्यामुळं मला शिक्षण नाही। तरी पण मग मी अशी पाठ करायची, माझं म्हणजे हेड चांगलं होतं आणि पाठ करायची। मग ते पाठ करत 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 पहिले कधी अप्सरी म्हणायची, कधी सुरात म्हणायची, कधी अप्सरी, बोलणं खायची दुसऱ्यांचं। पण मग ते चाल पडत 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 ते शिकून गेले मी। मग आता माझं ती 40 वर्ष वय आहे, मी वय 7 वर्षापासून म्हणजे तमाशा शास्त्रातच
ह्याच्या पाया पड त्याच्या पाया पड, मग ती कला शिकून गेली मी. पण आता ती माझ्या कुठंतरी फळाला आली. मग तुमचे वडील नाही, आई नाही, पती आणि मुलं तसं काय नंतर मग माझं असं म्हणजे दुसऱ्यांनीच असं कुणाला मावशी मानले. झालेलं? हा, मग दुसऱ्यांनी लग्न करून दिलं. मग ती मिस्टरांनी मी माझ्या नावावर तमाशा काढला स्वतःचा. सीमाताई कोल्हापूरकर, तेजश्री इंदापूरकर, सीमा कोल्हापूरकर, माझा स्वतःचा तमाशा होता. अरे बापरे. हा, मग तो तमाशा मी लई वर्ष चालवला. काळच केंद्रात माझं नाव आहे. माझं गाव खरं मूळ अकलूज इंदापूर, निमगाव केतकी. काळच केंद्रात माझं नाव आहे सीमाताई कोल्हापूरकर, तेजश्री इंदापूरकर. तेजस्वी इंदापूरकर कोण होत्या? ती माझी मुलगी. हा, त्या काय करतात आता? ती पण आता सिंगिंग करत्यात, म्हणजे गाणी म्हणायचं काम करतात, डान्स करतात. अरे वा, त्यांना पण चांगलं. हा, त्यांचं पण चांगलं आहे. आणि ते पण आता ते पण फॉर्मला आहेत आता. तुमचे मिस्टर? माझे मिस्टर बाळूमाडी. हा, माती मोल जीवनाचा, माती मोल जीवनाचा केला होता त्याग, ज्यानी मज लाविला आयुष्याला डाग, पुन्हा तोच मार्ग धरला, सप्तसुरांनी आणली मजला जाग. झालं गेलं सार माझ, झालं गेलं सार माझ, नशिबानं गेलं ढोलकीनं घुगरानं मला पुन्हा उभं केलं.